तर चला, आज मी तुम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे. बिना साखरवाला गुळाचा हलवा बनवणार आहोत. इथे मी गाजर घेऊन गाजराला स्वच्छ धुवून गाजरची साल काढून घेतलेली आहे आणि असं याला ग्रेटरने ग्रेट करून घेतलेला आहे किंवा असं घिसून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पूर्ण गाजराला घिसून घेतलेला आहे किंवा ग्रेटरने ग्रेट करून घेतलेला आहे. कढाईमध्ये टाकायचे तूप. तुपामध्ये टाकायचे खिसलेले गाजर. गाजराला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. गाजराला तुपामध्ये परतले की खूप छान टेस्ट येतो हलव्याचा. गाजराला 4-5 मिनिट तुपामध्ये छान परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकूया दूध. हलव्यामध्ये मी 1 पाव दूध टाकलेला आहे. त्याच्यामध्येच टाकायचा आहे गूळ. हलव्यातलं पूर्ण दूध आटेपर्यंत हलव्याला शिजवून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी पण सुटेल आणि हलव्याचा कलर पण खूप छान येईल. त्यामध्ये आपण जे दूध टाकलेलं आहे ते गुळाने दूध फाटेल आणि ते गरेदार असा हलवा होईल. थोडासा शिजत आल्याच्या नंतर ड्रायफ्रूट टाकायचे आहे. ड्रायफ्रूट पण त्याच्यासोबत सॉफ्ट होऊन जातात. या स्टेजवर 1 चमच तूप अजून टाकायचं आहे. मग हलव्यामध्ये खूप छान शायनिंग येते. आता याला कव्हर करून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये हलवा असा बघायचा पण आहे, नाहीतर कढाईला खाली लागू शकतो. तर हलवा शिजवून 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि हलव्याचा कलर बघू शकता, खूप छान कलर आलेला आहे. तर बघा, खूप छान असा हलवा झालेला आहे. एखाद्या वेळेस हा गुळाचा हलवा जरूर करून बघा. सर्व करण्यासाठी हलवा तयार आहे. घेऊया सर्विंग डिश मध्ये. हा गूळ टाकून गाजराचा हलवा कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला, भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.